महाराष्ट्रामध्ये सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे लव जिहाद विरोधी कायदा हा आमचा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार घेऊन येईल असा शब्द आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा दिला होता आणि महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने विश्वास ठेवून आपल्या हक्काचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये निवडलं आणि आज मला मनापासून समाधान वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे। धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये जी.आर. निघेल, यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आणि अशा पद्धतीचे कुठलेही त्यांनी लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे। यासाठी मी आमचे आदरणीय हिंदुत्ववादी विचाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण कॅबिनेटचा मी मनापासून आभार मानतो। याचबरोबर हा कायदा लागू व्हावा यासाठी असंख्य हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी, हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांनी जे सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढले, असंख्य हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला, अंगावर केसेस घेतले, काही लोकांनी आपला प्राण पण गमावला। या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, प्रयत्नांमुळेच आज हा दिवस महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे एक अत्यंत कडक असा धर्मांतर विरोधी कायदा हा लागू झालेला आहे। आता संबंधित पोलीस स्टेशनला हा ऑफेन्स रजिस्टर करण्याचा पूर्ण अधिकार आहे। हा नॉन बेलेबल कायदा आहे। ह्याच्या बाबतीमध्ये संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री म्हणजे आमचे मुख्यमंत्री साहेब आणि अन्य बाकीचे लोक निश्चित पद्धतीने विस्तृत अशी माहिती आपल्या सगळ्यांना देतीलच, पण एक हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता म्हणून मला आज निश्चित पद्धतीने समाधान वाटतो की ज्यासाठी आमच्यासारख्या असंख्य हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले, आवाज उचलला, आमच्या हिंदू बहिणींना संरक्षण देण्यासाठी दिवस रात्र एक केलं, त्या प्रत्येक हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याचा आज विजयाचा दिवस आहे। यापुढे आमच्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हिंदू बहिणींकडे कोणीही जिहादी वाकड्या नजरेने बघणार नाही, एवढा विश्वास त्यांनी मी सांगू शकतो। जी प्रक्रिया आहे ती राबवली जाईल। अरे कॅबिनेटमध्ये दाखल झालं, तुझा जास्त अभ्यास आहे। हमारे महाराष्ट्र में जिसकी साल लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशनली पण हा कायदा अभ्यास करून त्याच्याही रेफरन्स आम्हाला कॅबिनेटमध्ये सांगितलं गेलं की कॉन्स्टिट्यूशनली हा कायदा नेहमीही सर्वोच्च न्यायालयाने त्याला मदतच केलेली आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनली याला सपोर्टच केलेला आहे, म्हणून सगळ्या चौकटीत हा कायदा बसून याची अंमलबजावणी केली गेलेली आहे। सर, ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे त्यांना परत घेण्यासाठी संदर्भामध्ये देखील काही उपाययोजना करण्यात येणार आहेत। त्यासाठी घर वापसीच्यासाठी असंख्य वेगवेगळे दरवाजे उघडे आहेत। ज्यांना परत हिंदू धर्मामध्ये यायचं असेल
त्यांना निश्चित पद्धतीने पूर्ण पद्धतीने ताकद आणि मदत दिली जाते. पण नितेशजी, विशेष करून जर आपण पाहिलं असेल तर शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल, वेगवेगळे आर्थिक आमिष दाखवून ख्रिश्चन मिशनरी मार्फत देखील मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू होतं, तसे आरोप देखील करण्यात आले होते. तर याच ठिकाणी आर्थिक नाड्या कशा प्रकारे आवळल्या जातील काय बघा, एक लक्षात घ्या, जेव्हा आता पहिलं काय व्हायचं, जेव्हा आम्ही कुठल्याही आमच्या हिंदू बहिणीला किंवा असे कुठलेही सामूहिक धर्मांतर व्हायचे कोणाच्याही मिशनरीच्या माध्यमातून, तेव्हा कुठलाही कायदा नसायचा ज्याच्या अंतर्गत आम्ही त्या व्यक्तीला मदत करू शकलो. पण आता ते सक्षम पद्धतीने आता कायदा लागू आहे, म्हणून आर्थिक कुठेही फसवणूक झाली असेल, जबरदस्ती केली असेल, नातेवाईकांना पण कोणीतरी चुकीची माहिती देऊन काही केलं असेल तर त्याची सगळी तरतूद. म्हणून आपल्याला विनंती आहे की कायदा आल्यानंतर व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट निश्चित कळेल की यापुढे कोणीही धर्मांतर करण्याची हिंमत आमच्या महाराष्ट्रामध्ये करणार नाही. M2M फेऱ्या ज्या आहेत त्या अरे आलं ना या कायदा. यांचा काय अभ्यास, पत्रकार आहे तुम्ही. अरे कॅबिनेट मध्ये आला ना, आता अंमलबजावणी जीवार निघाला ना, त्याच्या तुझा अभ्यास कमी आहे रे बाबा. काय तू विचार ना, मला सांग ना. चल काय सभागृह पण कॅबिनेट मध्ये मान्यता मिळाली, जी आर आला तर येईल, ह्याच अधिवेशनात येणार ना. आता कॅबिनेट मध्ये आला तर इथं येणार ना. पुढच्या अधिवेशन कुठे राहिलं? काय चोळून विचारतोय मला. M2M फेरी ही आज कॅबिनेट मध्ये आला तर पुढच्या अधिवेशन थांबायची काय गरज आहे? म्हणून नेहमी मोबाईलवर नाही, काही पुस्तकं पण वाचायची. M2M फेरी ही सुरू झालेली होती, परंतु ती पुन्हा एकदा थांबवण्यात आली अरे आहे. परवा परत जाते, थांबवली कुठे? परवा परत सॅटर्डेला जाते. तुम्ही तिकीट घ्या आणि माझ्यावर चाला पाहिजे आपण सगळेजण. कशाला उगायचं? चांगलं काहीतरी झालं तर चांगलं बोला. आज परवा परत शनिवारी बोट कोकणात चालली आहे, थांबवली आली नाही मॅडम. लव्ह जिहाद कायद्याला पूर्णपणे हे लागेल. काय लव्ह जिहाद कायद्याला पूर्णपणे विरामचिन्ह लागेल. लव्ह जिहाद कायदा लव्ह जिहादाला पूर्णपणे लागला, त्याच्यात तोच हा विषय आहे ना. आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणीही धर्मांतर करता कामा नये, लव्ह जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनींना फसवता कामा नये, यासाठीच हा कायदा आणलेला आहे. कि एयरपोर्ट पर जो नमाज के लिए लोगों ने हाईकोर्ट गए थे उसको हाईकोर्ट ने खारिज किया है, कहा है कि ऐसे